आता आम्ही डायरेक्ट गेट ऑफ इंडियाला जाणार आहोत आणि हा बघा समुद्र पूर्ण. पाठीचे थोडे बँड व्हा ना कमरेत थोडेसे हलके बँड व्हा. हा मस्त. नमस्कार, मी महेश जोळे. तुमचे स्वागत आहे आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही? आज आपण आलेलो आहेत अलिबागला. संडे स्पेशल पिकनिक प्लॅन झाला होता आमचा. आम्ही सॅटर्डेला निघालो संध्याकाळी 4 वाजता आणि आम्ही अंदाजे 8:30 पर्यंत आम्ही लोक पोचलो अलिबागला आणि आम्ही आलो नागाव बीचला. पण आम्हाला रात्री लेट झाल्यामुळे आम्ही जास्त काही बाहेर आलो नाही आणि आम्ही ब्लॉग शूट केला नाही. तर तुम्हाला आज बोललो दिवसा उजेडी संडेला मस्तपैकी ब्लॉग दाखवतो काय काय आपण करणार तिकडे. आता आपण नाश्ता वगैरे करू इकडून आणि थोड्या वेळाने बीचवरती जाऊ. बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आहेत बीचवरती, त्या सर्व आपण करूया आणि तुम्हाला दाखवतो की नागाव बीचला काय काय आहे जे तुम्ही बघितलं नाही. बऱ्याच गोष्टी तुम्ही बघितल्या असतील. तर चला नागाव आज एक्सप्लोर करूया. तर आपण ह्या कॉटेजला थांबलेलो आहे. वैष्णवी कॉटेज म्हणून आहे आणि इकडे असं आतमध्ये आणि ह्या रोडच्या इकडेच पुढे आपल्याला समोर बीच आहे. 5 मिनिटं वॉकेबल आहे बीच. तुम्हाला कॉटेज दाखवतो कसं आहे आपलं ते. हे असं बाहेरून आपलं कॉटेज दिसतं आणि मावशी डायरेक्ट आल्यात कॉटेजमध्येच फिश विकायला. मावशी काय काय आहे? बांगडे, बोंबील, फ्रॉन्स आहेत, सर्व आहेत. पण आपण आता काही घेणार नाहीत. आणि हा कॉटेजच्या बाहेरचा स्पेस आहे. इकडे डायनिंगसाठी टेबल्स आहेत आणि खालती ओनर्स राहतात खालती सर्व आणि वरती कॉटेज आहेत. आणि आपला रूम तिकडे आहे. बाजूच्या रूम मध्ये इकडे वेगवेगळ्या फॅमिलीज राहतात. तर आता आपण आपल्या रूम जवळ आलोय आणि आपली बाकीची गँग सर्व नाश्ता करायला थांबलेली आहे. सर्वांनी वेगवेगळे आपले ऑर्डर्स दिलेले आहेत. भुर्जी पाव आहे, कांदा पोहे आहेत आणि आपला वेटर आपल्यासोबत आहे. फुल सर्व्हिस देणार आहे. गिरीश प्रॉपर सर्व्हिस द्या बाबा. आणि हा रूम आहे आपला. आम्ही जण 10 जण इकडे झोपलो होतो. आता रूमची अवस्था जरा बेकार केलेली आहे आम्ही लोकांनी, पण रूम छान आहे. AC वगैरे आहे इकडे. आता आमचा नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि आम्ही बीचला आलो. त्या साईडला पार्किंग आहे बीचची सर्व. आणि इथे एक चांगली गोष्ट म्हणजे नागाव बीचला पार्किंग फ्री आहे. आणि आपलं सर्व मित्रमंडळी पोहोचलेली आहेत बीचवरती. तर काय आतमध्ये गेलात की नाही अजून? मला वाटलं मी गाडी पार्क करेपर्यंत तुम्ही आत गेला असाल, पण अजून आत नाही गेले. चहा पिऊन जायचं बोलतात. थंड पाण्याच्या बॉटल घेत होते तिकडे. आणि बाकीचे कुठे आतमध्ये गेले वाटतं पुढे. चला आता आपण पण चिल्ड घेतलेत पाण्याची बॉटल. काळ्या पिशवीत दिलेत तुम्हाला. चालेल, ठीक आहे. तर आता आपण आलोत बीचला आणि बीचला तुम्ही गर्दी बघू शकता. इकडे बरीचशी गर्दी आहे पब्लिकची. आज संडे असल्यामुळे बरेचसे लोक बीचवरती आलेले आहेत आणि बरेचसे राईड वगैरे पण आहेत. आणि या साईडला सर्व फूड स्टॉल, फेरीवाले सर्व इकडे आहेत पुढे बसलेले. तर आता आपण जाऊया बीचचा आस्वाद घेऊया. चला तर आता आपण फायनली बीच वरती आलेलो आहेत आणि क्राऊड पण भरपूर आहे. आणि तुम्ही माझ्या मागे बीच बघू शकता मस्तपैकी. आणि भरपूरशा राईड आहे तिकडे. तुम्हाला दाखवतो. गिरीश राईड करणारच की नाही कोणती आता? चांगला विचार, पण थंड पाणी प्यावंसं वाटतं. गरमी एवढी आहे. अच्छा, गरमी खूप आहे ऍक्च्युली. ऊन खूप आहे. आता बघूया आता मस्त. संदेश राईड करायची आहे ना? चला आता आम्ही राईड करायचा प्लॅन करतो. बघूया कोणती चांगली राईड आहे ती आणि त्याच्यानंतर आम्ही राईड करतो. हे कोणती राईड करूया संदेश? बंपर राईड करूया. बंपर राईड करायचा प्लॅन चालू आहे आमचा. हे बघा. अरे राइड करने का कि नहीं भाई लोग? राइड करने का है लेकिन ये मना कर रहे हैं. लेकिन कुछ और राइड करने का है. अलग राइड करने का. पाटील सर तुम्हाला राइड करायची की नाही? करायची राइड. मग कधी जाऊया? चला आपण आता राइड करायला जाऊया. बनाना राइड करूया सर्व आपण. आता आम्ही लोकांनी प्लॅन केलंय की बनाना राइड करायचे. संदेश फायनल डन. बनाना नाही भेटलं तर पायनॅपल. पायनॅपल करू. बनाना नाही भेटलं तर पायनॅपल करूया. हे पण नाही भेटलं तर ऑक्टोपस रेडी आहे. तर फायनली आम्ही लोकांनी डिसाईड केलंय की बनाना राईड मध्ये बसायचंय आणि आता आम्ही लोक बनाना राईड मध्ये बसणार आहेत. तर आम्ही सर्व रेडी झालेलो आहेत.
सगळ्यांनी सेफ्टीसाठी जॅकेट घातलेले आहेत. आम्ही एक माणूस आणलेला आहे सगळं सांभाळ. आणि समीर भाई वो सब हमारा संभालना, मोबाईल वगैरे वो सब संभालना भाई वो सब संभालना, मोबाईल टेन्शन मत लेना ज्यादा. तर आम्ही एक माणूस स्पेशली आणलाय आमचं सगळं सामान सांभाळण्यासाठी. सगळ्यांचं सामान पिशवीमध्ये आहे. सगळ्यांचं सामान मी गेलो यांचे पण सामान ही घेऊन. काळी पिशवी कुठून आली हे म्हणतात. आता सगळे पोरं रेडी झालेले आहेत. तर आता आम्ही चाललो बनाना राईड. फर्स्ट राईड आमची आहे बनाना राईड. तर पोरं सगळे बसत आहेत. मी पण आता बसले याच्यामध्ये. बघूया आता पाण्यामध्ये मोबाईलचा रिस्क घेऊ का नको तो विचार करतोय अजून पण. तर चला बनाना राईड चालू करूया आपण आता. चला तर आता आम्ही बसलेलो आहे बनाना राईड करायला आणि आपले सगळे सवंगडी सोबत आहेत आपल्या. तर आता आम्ही चाललोय बनाना राईड करायला. रिस्क घेतलाय फोनचा. आता बघूया फोन जिवंत राहतोय का मरतोय, ब्लॉग येतोय की नाही ते महत्वाचं आहे आता पुढचा. रिस्क येतोय इश्क तर चला चालू करूया. आता आम्ही समुद्राच्या मध्यंतरी आलेलो आहेत एकदम मस्तपैकी. पूर्ण उडत उडत सगळी पोरं आली होते. कसं वाटतंय फुल धमाल. आणि आमचा रायडर बघा धाड 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 आपटत घेऊन आलाय आम्हा लोकांना. तर आता आम्ही चाललोय परत. हे पैसे संपले नाही संपले पैसे संपले. आता परत आम्ही जाणार आहे आमच्या स्पॉटला. 100 घे पण अजून 2-3 राऊंड सोडून गेला. हे सोड नाही आपल्यात तांबे गळ्यात घालतो. आता आम्ही डायरेक्ट गेट ऑफ इंडियाला जाणार आहोत. आणि हा बघा समुद्र, सुवर्ण संधी तुमच्यासाठी सर्वांना. ते बघा त्या साईडला पॅराग्लायडिंग चालू आहे. आता जाणार पॅराग्लायडिंग नाही चालू आहे, सॉरी पॅरासिलिंग चालू आहे. जाताना काय वाटत नाही पण येताना जो अनुभव आम्ही घेतला आणि ज्याप्रमाणे आमची ती जहाज उडत होती हवेमध्ये ती खूप भयंकर होती. हा लाटा त्यापेक्षा कमी आहेत पण कसे आपल्याला आपण. तर हे आपले सगळे मित्र बसलेले आहेत. आणि हे डुबत आहेत आमच्या. याच प्रकारे आपली राईड संपन्न झालेली आहे. आणि मी तुमचा महेश दवडी मोबाईलच्या रिक्स सोबत परत आलेलो आहे. तर भेटूया आता पुढच्या एका नवीन राईड वरती. समुद्रात आलो आहेत आणि आपले सर्व मित्र पाण्याच्या आतमध्ये गेलेले आहेत. मस्ती करूयात सर्व आपण. एकदा परत काढा व्हिडिओ तुम्ही. तर आमचा गिरीश राईड करायची नाही म्हणून बजेट फ्रेंडली मध्ये गाडीची चावी आहे. म्हणून बजेट फ्रेंडली मध्ये तो फक्त फोटो सेशन करत आहे. आणि पाटील साहेब फोटो काढत आहेत पूर्ण. पाटील साहेब थोडे बँड व्हा ना कमरेत थोडेसे हलके बँड व्हा. हा मस्त. याच प्रकारे समीर भाई आपले सुखरूप आलेले आहेत. ओ माय गॉड पाय गेली असते आता वाट लागली असती. मित्रांनो राईड करून झालेली आहे. जास्त राईड करत नाहीत आपण. सर्वांना आता जायचं आहे दुसरीकडे शांत ठिकाणी. तर आता आम्ही इकडून बीचवरून निघतोय. आता आपण जाऊया कुठल्या तरी वेगळ्या ठिकाणी जाऊया. जेवायचं बाकी आहे आपलं, जेवूया आणि जेवून झाल्यावर थोडं रिलॅक्स फ्रेश वगैरे होऊन आपण निघू इकडून. पण खूप छान वाटलं नागाव बीचला येऊन. पियुष तुला कसं वाटलं? आलेलो ना काकासोबत. आपण आलो होतो पण आता थोडं जास्त डेव्हलप झालं. तेव्हा पावसात आलेलो. पहिल्यापेक्षा जास्त डेव्हलप झालंय नागाव बीच. खूप मोठा. तर या काठी आपल्याला विकणार आहेत ती मच्छी. सोडे कसे सगळे अर्धा किलो 700 ला देते दोन्ही बिल. अर्धा किलो 700 रुपये. बोला तुम्हाला व्हिडिओ काढते तुम्ही बोला. बोला तुम्हाला काय पाहिजे बोला. काकी तुम्हाला स्पेशल डिस्काउंट देणार आपल्या व्हिडिओमुळे. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. काय मच्छीतलं कळत नाही. गाडीतला वास नाही आपण एअर पॅक करून देणार ना काकी. एअर पॅक करून देणार. दोन्ही करायचं का तुमच्या
संदेशने त्या मावशींना फसवलंय, बोलला आम्ही परत येतो, पण तो मला वाटत नाही का परत येईल. संदेश तो परत नाही येणार ना त्यांच्याकडे आता घ्यायला. संदेश त्यांनी येडा बनवले त्यांना. संदेश त्यांना काही येणार नाही परत घ्यायला. बोलला का आम्ही येतो परत जेवून. पण मला नाही वाटत त्याचा चेहरा नाही बघून बोललो. मी काय बोललो परत येणार परत येणार. आम्ही जात नाही बोलले. म्हणजे पुढच्या वेळी जेव्हा अलिबागला येऊ हा म्हणजे 1-2 वर्षानंतरला येणार. 1-2 वर्ष जीपे केले आधी. जीपे केले दाखवून. बघूया आता. आणि संदेश बोलला का घरी मला सोडे घेऊन जायचे. म्हणून आम्ही बीचवरून निघालो आणि बीचच्या बाहेर आल्याच्या नंतर असे बरेचसे हॉटेल आहेत बीचच्या बाहेरच. आणि ह्या साईडला पार्किंग आहे आणि इकडे आपण आपली गाडी पार्क केलेली आहे. आणि पार्किंग इकडे म्हणजे बघायला गेलो तर फ्रीमध्ये पार्किंग आहे इकडे. हे ह्या बीचवरती चांगलं आहे. आम्ही गोव्याला गेलो तर प्रत्येक ठिकाणी स्कूटी लावायचे 50 रुपये होते, पण ह्या अलिबागला आपल्या एकदम स्वस्त नाही. बघा इकडे पण एक हॉटेल आहे. आपण इकडे हा बघूया तर कुठेतरी आपल्याला एका ठिकाणी जेवायला जावं लागेल. कॅमेरा आणि फ्रेंडली इकडे आहे बघा, मी. गोळावाला गोळावाला महेश. गोळावाला महेश गोळावाला. क्लीन भैया फॅमिली कट्टा. आता बघूया आपण कुठेतरी चांगल्या ठिकाणी जेवायला बसू. नो कॉम्प्रोमाइज विथ फूड. तर आपले मित्र अमित शाह साहेब यांना जरा ॲसिडिटीचा प्रॉब्लेम झाला आहे, त्याच्यामुळे आता आम्ही लिंबू पाणी पितो. आणि आपलं नाम काय सरजी? हा सरजी संजय भाई. हे आपल्या नागाव बीचच्या एकदम समोर हे बघा आपलं नागाव. आणि या साईडला बीच आहे समोरच. 2 मिनिट्स वॉकेबल. आणि संजय भाई आपल्याला लिंबू सरबत बनवत आहे सर्वांना. तुम्हाला जास्त ऍसिडिटी झाली? जास्तच झाले थोडे. रात्री लेट जेवले, जागरण झाले. मग तुम्ही एवढं जागरण नाही करणार. 3 वाजेपर्यंत जागरण. आता तुम्हाला हे देशाची जिम्मेदारी आम्ही देशाची जिम्मेदारी तुमच्याकडे देशाची जिम्मेदारी आहे. तुम्ही असं करू नका. तर आमचे अर्धे मित्र आहेत, अर्धे मित्र सवंगडी सर्व बाकी यायचे अजून तिकडून. आपल्या मित्राचा मोबाईल हरवला होता. काय भेटला? सुरुवातीला मिला मोबाईल नहीं नहीं मिल गया. किधर था कचरे में? भाई साहब है ना, अभी पूरी स्टोरी सुनो. स्टोरी बता पूरा स्टोरी बता. नहीं पूरा बताओ. पद्धत से स्टोरी बता. और गॉगल लगा के बता. गॉगल लगा के बता स्टोरी. आम्ही जेव्हा तिकडून निघालो तेव्हा आम्हाला कळालं की एका आपल्या भावाचा सुब्रजित भाई का मोबाईल आपल्याला सापडत नाही. तर आम्हाला संशय आला की कोणातरी मित्रांनी चुकी झाली असेल त्याच्याकडून, त्याचा मोबाईल घेऊन गेला आणि स्वतःचा मोबाईल सोडून गेला. बरोबर. तर आम्ही परत शोधायला गेलो मित्रांना भेटलो आम्ही. मित्रांनी सांगितलं आमच्याकडे तो फोन नाही आहे. एक आमचे मित्र आहे नेपाळमधनं, त्यांचा फोन आमच्याकडे होता. आम्ही त्यांना नेपाळचे मित्र म्हणजे आपले हे नेपाळचे मित्र. आम्ही त्याला हँडओव्हर केलं. मग आम्ही परत जे आमचे सागर भाऊ, शिरीष भाऊ, हे दोघांनी जे कचरा एक पिशवीमध्ये टाकले होतं सिरीजच्या भरोसा ते आम्ही त्या कचरा कुंडीमध्ये शोधायला गेलो. माझी सिरीजची आणि असं झालं देवाची कृपाने की आम्ही कचरा कुंडी जवळ पोचलोच होतो की देवाने याला बुद्धी दिली. सांगितलं मी फोन आणलाच नाही. मोबाईल बॅगेत देवानी वेळेत सद्बुद्धी दिली या माणसाला आणि त्याला आठवण आणून दिली. काय कचरे खालीवर केले असते. चला जाऊ दे. मोबाईल आपला सुखरूप आहे आणि मोबाईल आपल्या त्यांच्या घरीच आहे. आम्ही खूप टेन्शन घेतलं होतं मोबाईल आपल्या भावाचा हरवलेला आहे, पण ठीक आहे मोबाईल आहे. आता आम्ही इकडून बीचवरून निघतो आता. चला तर आपण आता अलिबागमधल्या सर्वात फेमस रेस्टॉरंटला जेवायला आलेलो आहेत आणि हॉटेल तुम्हाला मी दाखवतो काय आहे. कोळीनबाई. आणि कोळीनबाई हॉटेल बघा, हे तुम्ही बघू शकता की हे रील स्टार आहेत, त्यांनी ओपन केलेलं आहे. हे तुम्ही रील्सवरती भरपूर बघितलं असेल यांना. तर हे असं हॉटेल आहे. तुम्हाला मी आज जाऊन दाखवतो की हॉटेल कसं आहे ते. अशी एंट्री आहे आतमध्ये आणि तुम्ही वेटिंग बघू शकता. तेवढी वेटिंगमुळे आम्ही इकडे जेवू का नको हे कन्फर्म नाही होणार. आता मला वाटतं फिरायला आलोय, जेवणार नाही. एवढी वेटिंग आहे. वेटिंग बाबा केवढी लोक येतात रे. खूप वेटिंग आहे हॉटेलला. आणि आतमध्ये एकदम म्हणजे हॉटेल म्हणजे असं काही हे नाही आहे. पूर्ण नारळाची बाग आहे ही आणि नारळाच्या बागेमध्ये टेबल्स वगैरे टाकलेले आहेत तिकडे. कोळीनबाईचा मेन्यू कार्ड बघू शकता. चार्जेस वगैरे काय आहेत ते. ठीक आहे, ओके.
मित्रांनो इकडे आम्ही आता विचारलं वेटिंग किती आहे, तर 1 तासाची पूर्ण वेटिंग आहे इकडे आणि आता एवढ्या वेळ थांबू आम्ही फक्त जेवणासाठी, तर हे योग्य नाही. तर आता आम्ही इकडून आता जातोय दुसरीकडे कुठेतरी, कारण का कसं पब्लिसिटीच्या हिशोबाने इकडे जास्तच गर्दी आहे, 1 तास नाही थांबू शकत आपण. तर आता आम्ही इकडून निघतोय, आम्ही हॉटेलच्या बाहेर आलेलो आहे. तर आता आम्ही इकडून निघून जाऊ, दुसरं कुठलं तरी हॉटेल बघू चांगलंवालं. आमचा मित्र आम्हाला भेटलेला आहे आणि आम्हाला बोलू चला. तर आता आपण निघालो त्या कॉटेजवरून, मस्त एन्जॉय केला नागाव बीचला आणि आपण आता इकडून जाणार आहे, परत मुंबईला जाणार आहेत आणि आता हॉटेलचं बिल वगैरे सगळं करू आणि आम्ही इकडून निघू. त्याच्यानंतरला तुम्हाला आता आम्ही जेवायला कुठेतरी एका ठिकाणी थांबू, तुम्हाला दाखवतो कुठे जेवायला जाणार आहे. तर आमचं बिल झालेलं आहे की 6,080 रुपये आमचं बिल झालेलं आहे. चला, तर आता आपलं सगळं बिल वगैरे सगळं सेटल झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आपण निघालोय तिकडून. तर आपण डायरेक्ट आता जाऊ जेवायला थांबूया, पण आपल्या मित्रांना सगळ्यांना एक्सपिरियन्स विचारूया इकडचं कसं वाटलं ते. तर आप लोग को सबको कैसा लगा भाई? अरे एक नंबर वाटला, आमचा एक्सपिरियन्स एकदम चांगला आहे. आम्हाला एसी रूम भेटला ते आमचं नशीब होतं ऍक्च्युली. ते बुकिंग कॅन्सल झाल्यामुळे आपला नंबर लागला. ऍक्च्युली राहण्यासाठी इकडचं चांगलं आहे, पण फूड बद्दल सांगा. फूड व्हेज तर बरोबर होतं, नॉनव्हेज बद्दल हे लोक सांगतील ज्यांनी टेस्ट केलंय. नॉनव्हेज तुम्हाला कसं वाटलं सर्वांना? ठीक होतं, ठीक. म्हणजे मी सांगतो, मी नॉनव्हेज नंतर 12 नंतर खाल्ले, तर नॉनव्हेज नॉर्मली एवढं खास नव्हतं, नॉर्मल होतं. व्हेज साठी जेवण चांगलं होतं. तर आता आपण तिकडून निघूया आणि जेवायला जाऊया. तुम्हाला तिकडचा रिव्ह्यू. आता आम्ही लोक चाललो आमच्या गाडीकडे, तर गाडी घेऊ, आपले कार्यकर्ते सगळे गाडीत बसवूया आणि त्याच्यानंतर आपण निघूया मुंबईसाठी. जाताना आधी जेवण मग इकडेच कुठे अलिबाग मध्ये जेवूया, एकदम स्पेशल कुठे काय चांगलं मिळतं ते बघूया आणि मग पुढे जाऊ आपण त्याच्यानंतरला. तर आता आम्ही आलोय ईट फिशला. ईट फिशला खायचं का की आपल्या बजेट मध्ये नाही, काय ते खरं सांग. बजेट आहे आमचा, बजेट आहे ईट फिश. तुम्हाला मी दाखवतो आता कसं आहे आपलं हे हॉटेल. चला, तर आता आपली थाळी आलेली आहे. आम्ही मागवली आहे फ्रॉन्स थाली. गिरीश तू काय मागवली? सुरमई आहे. गिरीशची सुरमई थाली मागवलेली आहे आणि संदेशनी आणि दादानी मागवली आहे चिकन थाली. आपण काय मागाय? चिकन थाली मागवली. आणि हे 2 व्यक्ती जे आहेत, हे अमित शाह स्वतः आणि समीर भाई स्वतः, हे 2 व्हेज आहेत. आपको काय आता व्हेज में? तुम्ही पण दोघं व्हेज आहेत? हे दोघं पण व्हेज खाल्लेलं आहे. आणि यांची पापलेट झाली यांची. तर आता आम्ही जेवणाचा आस्वाद घेतो आणि तुम्हाला रिव्ह्यू देतो जेवल्याच्या नंतरला की कसा जेवण आहे त्याच्याबद्दल. तर चला आता मी टेस्ट करतो. तर आता आमचं डेझर्ट आलेलं आहे. डेझर्टमध्ये आम्ही मागवलेलं आहे व्हॅनिला आईस्क्रीम, गुलाबजामुन आणि बटरस्कॉच. चला, तर जेवण वगैरे आपलं सगळं झालेलं आहे. जेवण खूप छान होतं इकडचं आणि आपला ब्लॉग संपायची पण इकडेच वेळ झालेली आहे. तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. तर भेटू एका पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर चला, टाटा, बाय बाय, सी यू.